मनुष्य काय आहे मनुष्य? कसा तो तयार झाला, जो आपण आजच्या युगात बघतोय? काय नक्की बुद्धी, मेंदू, शरीर हे एकमेकांसोबत कसं आपल्याला अडकवून ठेवतं, यावरती पण आपण बोलू शकतो. तर प्रश्न हा होता, की नक्की मनुष्याच्या मूलभूत गरजा किती? आणि जसा-जसा तो त्या मूलभूत गरजा मिळवत जातो, त्याच्या मूलभूत गरजांच्या व्याख्या बदलत जातात का? तर मूलभूत गरजा लहानपणापासून आपण ऐकत आलो, की घर, वस्त्र, निवारा. निवारामध्येच घर येऊन जातं. अन्न, वस्त्र, निवारा. ह्या मूलभूत गरजा आपण म्हणतो. पण आजकाल असं झालंय, की समाजामध्ये बरेच विभाग पडले. ज्याच्यामध्ये वेगवेगळे गट येतात. मग आपण म्हणू शकतो सगळ्यात गरीब गट. त्याच्यानंतर मध्यमवर्गीय आणि मग म्हणू शकतो श्रीमंत. खरं तर यांच्यामध्येही अजून उपगट पडू शकतात. पण आपण सध्यासाठी 3च गट गृहीत धरूया. तर जो गरीब असतो, त्याला ह्या मूलभूत गरजा फारच कमी भेटतात. आपण खरं तर आत्ता मूलभूत गरजा घर, वस्त्र, अन्न असं म्हणतोय. पण त्याचे पण खूप जास्त गट पडत जातात आतल्या. म्हणजे जर घर म्हटलं तर स्वच्छता आली. घर म्हटलं तर समाज आला. समाजामधले परिसर आला. परिसरातली स्वच्छता आली. त्यानंतर ज्या खरंच जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत, जसं की पाणी, स्वच्छ पाणी, आरोग्य. ह्या गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा ह्या 3 गोष्टी म्हणतो त्यामध्ये येऊन जातात. जर आपण अन्न म्हणतोय, तर आरोग्य ज्याने सुधारू शकतं असं अन्न. हे आपण गृहीत धरतो की सगळ्यांना माहीत आहे. पण असं होत नाहीये. जेव्हा आपण अन्न म्हणतो, तेव्हा सगळ्यांना वाटतं की पोटामध्ये जी भूक आपल्याला जाणवते, ती भूक कमी करण्यासाठी आपण तोंडाद्वारे जे घेतो, त्याला अन्न म्हणतो. अशातला भाग नाहीये. हां, अशा प्रकारची व्याख्या सगळेजण करू शकतात. पण हे असं ग्राह्य धरलं होतं आपण, की जेव्हा आपण अन्न म्हणतोय, तेव्हा आपण आरोग्यदायी असं अन्न असेल त्याबद्दल भाष्य करतोय. त्यामुळे याला एवढं जास्त व्याख्या देण्यात कोणी वेळ घालवला नाही. पण आपण हे लक्षात घेण्यास चुकलो, की प्रत्येकाला ज्ञान मिळतंच असं नाही. प्रत्येकाची जी पोटाद्वारे भूक निर्माण केली जाते, त्याला जे क्षमवतं, त्याला ते अन्न म्हणून ग्राह्य धरतात. ना की त्याचे पोटचे काही परिणाम कसे असतील, ना आपण ते कशाप्रकारे मिळवतोय, यावरती कोणी काही लक्ष देत नाही. तर जेव्हा आपण अन्न म्हणतोय, तेव्हा आरोग्यदायी अन्न हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की अन्न म्हणून आजकाल समाजामध्ये खूप काही विकलं जातं. त्यामध्ये आपल्याला ठरवायचंय, आपण काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, खरंच हे गरजेचं आहे का? ह्या गोष्टी पण यामध्ये आल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा आपण अन्न म्हणून कशाला तरी म्हणतोय,
ते अन्न हे शरीराच्या फक्त पोटातली भूक कमी करण्यासाठी नव्हे, तर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि भविष्यामध्ये हे शरीर आरोग्यदायी राहील, ह्या इंटेन्शनने आपण हे गोष्टी खात असतो. तर एवढी गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामुळे अन्न आपण जेव्हा बोलतो, तेव्हा आपण आरोग्य हे लक्षात घेऊन हे बोलत आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. मग आजकाल काय होतं? आजकाल प्रत्येकजण जेव्हा एखाद्याकडे पैसा येतो किंवा पैसा नसतो. आता ह्या 2 वेगळ्या विभागात आपण जेव्हा बघितलं, की गरीब असो किंवा श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, जोपर्यंत त्यांच्याकडे ज्ञान नाही, तोपर्यंत ते फक्त आणि फक्त त्यांच्या शरीरामध्ये जे सेन्सेशन्स निर्माण होतात आहे, त्याच्या दिशेने जाऊन ते त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार. ज्ञान ही अशी गोष्ट असते, की आपण आपल्या शरीरामध्ये काय होतंय त्याला योग्य प्रकारे इंटरप्रेट करणं, भविष्यामध्ये भूतकाळामध्ये काय झालं किंवा भविष्यामध्ये काय होणार आहे, भूतकाळामध्ये काय झालं, ह्या गोष्टींचा अभ्यास करून आपण नवीन गोष्टी निर्माण करणं योग्य पद्धतीने, हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं. तर आपण आता सध्या अन्नावरती बोलतोय. अन्न ही गोष्ट आरोग्य म्हणून गरजेची आहे आणि ती ऊर्जा देते. यासाठी आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बाकी त्याच्याशिवाय काही नाही. पण आजकाल असं झालंय, की आपण आपल्या मनामध्ये अशा समज निर्माण करून ठेवलाय, की आम्ही काहीतरी आमची ऊर्जा आमची ऊर्जा आम्ही न आवडतं काम करण्यासाठी टाकतोय. मग याचा बदला आम्ही असं काहीतरी खाऊन, जे जिभेला चविष्ट आहे किंवा परिसरामध्ये भोगून आम्ही ती न आवडतं काम केलेलं दुःख घालवू इच्छित आहोत. ठीक आहे. म्हणजे आपण ते आपल्यासाठी एक रिवॉर्ड म्हणून, एक बक्षीस म्हणून मिळवू इच्छित आहोत आणि आपण एक आपल्या भोवताली एक अशा प्रकारची कैद निर्माण करून ठेवली आहे, विचारांची कैद, ज्यामध्ये आपण आपल्यालाच अडकवत असतो. म्हणण्याचा अर्थ असा, की आता जेव्हा तुम्ही ही आर्ग्युमेंट दिली, की आम्ही आमची ऊर्जा कशामध्ये तरी खर्च करत आहोत, जे आम्हाला आवडत नाही आहे, तर आम्हाला कशातून तरी आनंद भेटावा, म्हणून आम्ही हे चविष्ट अन्न, जे खरं तर आरोग्यदायी नाही, तरी खातोय. त्यानंतर परिसरामध्ये जेवढ्या गोष्टी असतील त्यांना एक्सप्लॉइट करत जाणं, त्यांचा उपभोग घेत जाणं, आपण यामध्ये आपले रिवॉर्ड समजतो, आपलं बक्षीस समजतो आणि आपण आपला समज किंवा त्याला गैरसमजच म्हणूया, असा बनवून ठेवलाय, की जर आम्ही उपभोग केला नाही, तर आम्ही आमच्यावरती अन्याय करत आहोत. म्हणजे तुम्ही पहिलं जर काहीतरी काम निवडलं, जे न आवडतं होतं, पण ते का निवडलं? कारण की त्याच्याने तुम्हाला इन्शुअर होत होता येतं, की या गोष्टीने आमचं भविष्य उज्ज्वल होईल. आता भविष्य उज्ज्वल होणं म्हणजे काय, की तर वेगळं बोलण्याचा टॉपिकच वेगळा आहे हा. पण आपण आपल्या स्वतःला असं भासवून देतो, की आपण जे करत आहोत
ते आपण पूर्ण विचारपूर्वक करत आहोत आणि ते केल्यामुळं तुम्हाला जे आतमध्ये चंचलता जाणवते, जी आतमध्ये मोकळीक जाणवते किंवा जे काही प्रत्येकजण काही ना काहीतरी म्हणू शकतो. दुःख म्हणू शकता, नाहीतर काहीतरी म्हणणार. ते तुम्हाला विझवायचं असतं. त्यासाठी तुम्ही निसर्गाचा उपभोग घेऊ इच्छिता आणि तो उपभोग अशा स्तरावर घेता, की त्या निसर्गाचा ऱ्हास होत जातो. मग ते आता आपण जर चविष्ट अन्न म्हटलं, तर आपण अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या आहेत. जसं की ॲनिमल ॲग्रीकल्चर, ॲनिमल ॲग्रीकल्चर, पॅक्ड फूड इंडस्ट्रीज. यामध्ये काय होतंय? तुम्हाला काय वाटतं? आपण अशा प्रकारे या गोष्टी निर्माण करायचा विचार करत आहोत, की ज्यासाठी खूप जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. निसर्गामधून खूप जास्त गोष्टींचं उत्खनन करावं लागतं. खूप जास्त जागा वरती शेती करावी लागते. जे चवीसाठी प्राणी खाल्ले जातात. ज्याच्यामध्ये चिकन येऊ शकतं, मटण येऊ शकतं. ज्यामध्ये परत दुधाचे जे पदार्थ असतात ते येऊ शकतात. दुधाचे पदार्थ येऊ शकतात. त्यानंतर फक्त आणि फक्त चवीच्या नावावरती आपण हे ॲनिमल ॲग्रीकल्चर करतो. त्याच्यानंतर पॅक्ड फूड इंडस्ट्रीज. आपण बघितलं तर जवळ-जवळ सगळेच पॅक्ड फूड जे असतात, ते आपल्या शरीरासाठी घातक अशा गोष्टी आपल्या शरीरामध्ये टाकत असतो. आपण जेव्हा त्यांना खातो, तेव्हा आपलं शरीर अशा पद्धतीने आरोग्यापासून दूर हो होऊ लागतं. पण आपण त्याला इग्नोर करतो. आपण त्याचं दुर्लक्ष करतो आणि आपण फक्त एक जस्टिफिकेशन देत राहतो, की जे करतोय ते मी माझ्या आनंदासाठी करत आहोत. आता आनंदाची व्याख्या काय करायची हा तर खूप पुढचा विषय झाला. पण खरं तर तो पुढचा विषय नाही, तो पहिला विषय असला पाहिजे. कारण की जेव्हा आपण योग्य पद्धतीने आनंद काय आहे? नक्की हे जे शरीर आहे, नक्की हे जे शरीर आहे, ते आपल्याकडून काय मागणी करते? शरीराची मागणी काय आहे? आणि ती खरंच मान्य करण्याजोगी आहे का? मान्य करण्याजोगी आहे का नाही? हा प्रश्न आणि ह्या ज्या मागणी आहेत, त्यांचं आपण पुरेपूर विश्लेषण केलं, निरीक्षण आणि विश्लेषण संपूर्ण प्रामाणिकतेने केलं, तर आपल्याला खरी उत्तरं भेटू शकतात का? आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण जेव्हा या प्रश्नांची उत्तरं शोधत असतो, तेव्हा प्रामाणिकपणा मग तो स्वतःशी असू किंवा इतरांशी. आता जेव्हा प्रामाणिकपणा हा स्वतःशी यायला लागतो, तो इतरांशी आपोआप यायला लागतो. पण सगळ्यात अवघड गोष्ट मनुष्य प्राण्यामध्ये अशी झाली आहे, की आपला डिफेन्स मेकॅनिझम हा नेहमी चालू असतो. आता डिफेन्स मेकॅनिझम हा कशासाठी, की लेट्स से मी मला स्वतःला विरोध करतोय. कशाचा विरोध? की काहीतरी या शरीराची मागणी आहे. शरीराला काहीतरी चविष्ट अन्न खायचंय. पण त्याच शरीराच्या बुद्धीकडे ह्या गोष्टीची उपलब्धी आहे, की ह्या चविष्ट अन्नामागे किती सफरिंग होतीये, किती एन्व्हायर्नमेंट किंवा निसर्गाचा ऱ्हास होतोय.
ह्या गोष्टींची आपल्याला माहिती असून देखील आपण त्याला खरं ठरवू पाहतो. मग यालाच आपण खोटेपणा म्हणू शकतो. पण यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की जो आपण आनंद म्हटलो किंवा शरीराची मागणी. आता ही शरीराची मागणी जी असते, ती खरं तर शरीराच्या आतमधून असे शब्द म्हणून बाहेर पडत नाही. शरीरामध्ये मग ते पोटाची भूक असू किंवा काहीतरी भोगण्याचं विचार असू, हे विचार शब्दातून येत नसतात. त्याला शब्द आपण देतो. ते शब्द कसे दिले जातात? आपण किती प्रमाणामध्ये स्वतःभोवती चर्चा करतो, स्वतःला ओळखू पाहतो, हे जे आतमधून चंचलता निर्माण होत आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेसलेसनेस पण म्हणू शकतो. ज्याला कमी करण्यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे, त्याला आपण का नाही ओळखत आहे? त्याला जर आपण ओळखलं, तर सगळ्या समस्या आपण मुळापासून संपवू शकतो. ही जी चंचलता आहे आतली. कारण की आपण आपल्या इच्छा, आपल्या अपेक्षा हे ह्या चंचलता आतून काहीतरी आपल्याला करायला सांगते आणि त्याला आपण वेगवेगळे शब्द मॅप करतो, म्हणजे शब्द देऊन टाकतो. त्याच्या व्याख्या त्याच्यानंतर त्या चंचलतेने आपल्याला आतून स्टिम्युलेट केल्यानंतर आपण त्याला शब्द किंवा व्याख्या ह्या देतो आणि त्याच्या भोवताली आपलं जग ओढतो. तुम्हाला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे, की जेव्हा आपल्या शरीरामध्ये भोगण्याची मागणी निर्माण होते. आता मग ते काहीही असू शकतं. मग ते निसर्गाला भोगायचे. निसर्गाला भोगणं म्हणजे निसर्गातून आपण कितीतरी उत्खनन करून गोष्टी काढत जातो. त्याच्या काही गरजाही नसतात. तुम्हाला किती कमीत कमी त्या वापरू शकता. किती कमीत कमी वापराने तुमचं आयुष्य हे बेसिक नीड्स जे आपण म्हणतो, मूलभूत गरजा म्हणतो, त्या पूर्ण होऊ शकतात. तेवढं ठीक आहे. पण त्याच्या जर पुढे जात असेल, तर त्याला आपण भोगवृत्ती म्हणू शकतो. जी भोगवृत्ती निसर्गाच्या ऱ्हासासाठी जबाबदार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो आनंद वाटतोय, तो आनंद खरं तर भेटतच नाहीये. आनंद काय असला पाहिजे? तो संपूर्ण वेळ असला पाहिजे. ना की काहीतरी मिळवलं तेव्हा आनंद आला आणि नंतर परत तो निघून गेला परत. आणि मग याला भरपूर लोकं नुसतं आपल्याला हे चंचलतेचं जे सायकल आहे, चंचलतेचा जो प्रवास आहे, तो बदलता येत नाही आणि त्याला जस्टिफाय करण्यासाठी मग आपण अशी व्याख्या करतो, की माणसाचं जगणं हे आनंद आणि दुःख ह्यासोबतच असतं. हे खरं तर माणसाचा जेव्हा तो हरतोय, कारण की तो जस्टिफाय करतोय, की त्याला जिंकता येत नाहीये चंचलतेसाठी आणि तो वेगळ्या पद्धतीने खूप ह्याला म्हणतात आपण लिमिट्स ऑफ द वर्ड्स. तर शब्दांची जी मर्यादा आहे, त्या मर्यादेमुळे आपल्याला जे दृष्टिकोनात आपल्याला वाटतंय, ते वास्तवात तसं घडतच नाहीये, तरी आपण त्याला वाटून घेतोय आणि आपण असे मृगजळ निर्माण करतोय आपल्याच भोवती, की आपल्याला वाटतं ते खरंय. ते याला सोप्या भाषेत समजायचं झालं, तर आपल्या शरीरामध्ये चंचलता सतत निर्माण होते, ते सतत निर्माण होत असते. पण मनुष्य शरीराचा हा एक बेनिफिट घेण्यासारखा भाग आहे, की त्याला थांबता येतं. त्याला भूतकाळ,
भविष्यकाळ आणि वर्तमान ह्या ज्या गोष्टी असतात, त्यामध्ये त्याला विचार करता येतो आणि त्याला उत्तर सापडू शकतं, जर त्यांनी खरंच प्रयत्न केला तर. मोस्ट ऑफ द टाईम प्रयत्न केला जात नाही. पण त्याने जर विचार केला, तर ह्या तिन्ही गोष्टींची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत असते. त्याच्यावर आधारित तो प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. प्रश्नांची उत्तरं भेटली, की खरा आनंद काय? याचं उत्तर त्याला कळू शकतं. आणि आनंद हा भोगवृत्तीमध्ये नसून योगवृत्तीमध्ये आहे. आता हे खूपच कन्फ्युजन होऊ शकतं. पण हे समजणं गरजेचं आहे, की आपण जे पर्सीव्ह करतोय, आपण जे आपला गैरसमज बनवून ठेवलेत आणि त्या गैरसमजाला खरं समजून बसलोय. त्याचं कारण हे होतं, की आपण मूळ आपल्या वागण्याला प्रश्न विचारलेच नाही कधी. आपण जे समाजामध्ये जसं चालू आहे, समाज समाजामध्ये जसं चालू आहे, तसं ते घेत आलो. तसं त्यांना आपण इमिटेट किंवा आपण त्यांचं म मी आपण त्यांच्या पद्धतीने वागत आलो आणि त्यालाच आपण आपल्या इच्छा, अपेक्षा असं बनवून टाकलं. म्हणजे आपण समाजाला निरीक्षण केलं. त्या निरीक्षणाचं विश्लेषण केलंच नाही आणि त्याला आपले इच्छा, आपल्या अपेक्षा म्हणून घेऊन टाकलं आणि जसं-जसं हे बघा, प्रत्येक पिढीनुसार समाज हा बदलत जातो. त्यामधून प्रत्येकजण एक नवीन निर्माण होत असतो आणि तो परत ह्या समाजाकडे बघत असतो. आणि तो समाजाकडे बघत-बघत या फीडबॅक लूपमध्ये तो हे निरीक्षण करून त्याच्या इच्छा, अपेक्षा ह्या निर्धारित करत असतो. पण आपण हे लक्षातच घेत नाही, की आपण जसं-जसं मोठं होत जातो, तशा-तशा ह्या इच्छा, अपेक्षा ह्या आपल्या आहेत. इट इज माईन. असं आपण ग्राह्य धरतो, असा आपण समज बनवून टाकतो आणि आपण हे पूर्णपणे विसरलेलो असतो, की आपण प्रश्नच विचारले नाही. कशाला प्रश्न विचारले नाही? तर जी कंडिशनिंग झाली, जे समाजाकडून आलं किंवा जे ह्या निसर्गातून आलं, त्या गोष्टींना आपण प्रश्नच विचारले नाही. मनुष्याकडे ही क्वालिटी आहे, की तो प्रश्न विचारू शकतो आणि त्याची उत्तरं शोधू शकतो. पण तुम्हाला हे पण दिसेल, की हा ड्रॉबॅक पण आहे, की मनुष्य एकदा कशात तरी अडकला, भोगवृत्तीमध्ये अडकला, की तो त्याच चक्रामध्ये अडकून राहतो. भोगवृत्ती. भोगत राहायचं, भोगत राहायचं, भोगत राहायचं. त्याच्यातून दुःख निर्माण होऊ किंवा जो खोटा आनंद निर्माण होतो. खोटा आनंद म्हणजे काय? तर आपण जर विज्ञानाच्या दृष्टीने बघितलं, तर ही बुद्धी, हे शरीर, हे खूप वेगळ्या प्रकारे काम करतं आणि आपण ज्याला आपण म्हणतो म्हणजे मी हे माझं घर आहे. हे माझी सृष्टी आहे. हे आपण जे मी म्हणतो, ते नक्की फक्त आणि फक्त एका बुद्धीच्या फीडबॅक लूपमधून निर्माण झालेली एक गोष्ट आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्ही जो महत्त्व देत होता मीपणाला, मीपणाला जो महत्त्व देत होता, तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. आणि जेव्हा मीपणाचं महत्त्व नाहीसं होतं, तेव्हा त्या मीच्या भोवताली तुम्ही जे जग बनवून टाकलेलं असतं, ज्या जगामध्ये तुलना असतात, ज्या जगामध्ये अपेक्षा असतात, इच्छा असतात, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन, स्पर्धा असते. ह्या ज्या गोष्टी आहेत, ते जेव्हा या मीपणा निर्माण होतो, तेव्हा ह्या गोष्टी पण सोबत-सोबत निर्माण झालेल्या असतात.
कारण की जेव्हा आपण मी म्हणतो, तेव्हा आपण या समाजापासून आपल्या स्वतःला वेगळं करून घेतो. आणि जेव्हा 2 गोष्टी वेगळ्या होतात आणि आपण ह्या मीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जेव्हा बघतो, तेव्हा हा सतत या समाजाबरोबर तुलना करत असतो. सतत ह्या समाजाकडून अपेक्षा घेत असतो. सतत ह्या समाजाकडून काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवत असतो. या समाजाबरोबरची स्पर्धा ठेवत असतो. पण जेव्हा हा मीपणा, ह्या मीपणाचे जे मृगजळ आहे, तर याला मी मृगजळ का म्हणतो? कारण की हे आपल्याला वाटतं की खूप काहीतरी मोठं, खूप काहीतरी महत्वाचं आहे. मीपणा आपण महत्त्व देऊन टाकतो. पण हा प्रश्न विचारतच नाही, की नक्की का महत्त्व आहे या मीपणाला? का? ना कोणी ह्या प्रश्नामध्ये स्वतःला खोलवर घेऊन जातो. सतत महत्त्व देत राहतो आणि जोपर्यंत हा महत्त्व देत राहणार आहे, हा परत ह्याच गोष्टींच्या भोवताली जगणार आहे. जेव्हा आता हे एवढं सोपं नसतं, की हां, ठीक आहे. मीपणाचं मृगजळ आहे, मग याला घालून टाका. असं होत नाही. याला आपण घोकंपट्टी म्हणतो. याला ज्ञान म्हणत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी सांगतोय, एखादा व्यक्ती ज्याला तो ज्ञान म्हणतोय, तो कोणाला तरी समाजाला सांगतोय. ठीक आहे. तर ह्या समाजाला वाटतं, की याने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या मी बुद्धीमध्ये शब्द, व्याख्या, वाक्य म्हणून जर मी ठेवले, तर म्हणजे मी ज्ञानी झालो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, की समाज आणि ज्ञान ह्या 2 गोष्टी ज्ञान खरं तर एका व्यक्तीपुरतं असतं. तो व्यक्ती त्याचे अनुभव आणि त्याच्यातून त्याला काही शिक्षा मिळाली. शिक्षा म्हणजे पनिशमेंट म्हणून घेऊ नका. शिक्षा हा शिक्षणाचा भाग घ्या, की त्याला लर्निंग काय भेटली, त्या एक्सपिरियन्समधून लर्निंग काय होती आणि तो व्यक्ती ते फक्त त्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो जी व्यक्ती सांगतोय, ते जसंच्या तसं डोक्यामध्ये भरून ठेवणं आणि मग मी ज्ञानी आहे म्हणून माझं ऐका. हा जो भाव येतो. आता परत हा जो भाव आहे, तो फक्त इग्नोरन्सचा भाव आहे. तुम्हाला समजणं गरजेचं आहे, की आपण प्रत्येकजण इग्नोरंट आहोत. इग्नोरंट आहोत आणि आपण एक खूप जास्त वेगवेगळे गैरसमज स्वतःमध्ये निर्माण करून ठेवलेले आहेत. हां, त्यामागे बरंच विज्ञान आहे. त्यामागे बरंच कारण हा कसा-कसा उत्क्रांती होत गेली ते आहे. खूप गोष्टी यामध्ये आहेत. पण आपण त्या गोष्टी योग्य पद्धतीने समजायच्या असतील, तर प्रत्येकाने का त्याच्या भोवताली जे आहे त्याला फक्त प्रश्न विचारले, की आपल्याला त्याची उत्तरं भेटू शकतात. प्रत्येकाकडे ह्या गोष्टीची क्वालिटी आहे, की तो निरीक्षण करू शकतो. तो विश्लेषण करू शकतो, इंट्रोस्पेक्ट करू शकतो. म्हणजेच निरीक्षण, विश्लेषण, आत्मनिरीक्षण ह्या गोष्टी जेव्हा केल्या जातात, तेव्हा आपल्याला उत्तरं भेटू शकतात प्रश्नांची. पण बहुतांश लोक ह्या समाजामधील ह्या गोष्टीपासून लांबच राहतात आणि जसे जगत होते तसे फ्लोमध्ये फक्त जगत राहतात. प्रश्नांसाठी काहीही जागा नसते.
त्यानंतर समाजामध्ये काही गट निर्माण होतात. ते गट त्यांचे विचार ठेवतात आणि त्या विचाराला नेहमीप्रमाणे पाळत राहतात. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, की सिलेक्टिव्ह गोष्टी ह्या पाळल्या जातात आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुमच्या स्वच्या विरोधात जात आहेत किंवा भोगवृत्तीच्या विरोधात जात आहेत, त्याला जस्टिफाय केलं जातं किंवा त्याला परत वेगळ्या पद्धतीने त्या गटामध्ये मिळवलं जातं. तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे, की पूर्वी ज्या प्रकारच्या पण ज्ञान मिळवण्यासाठीच्या पद्धती झाल्या, ज्यामध्ये बरेच लोक आले, त्यामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या सुरुवातीच्या काळाला प्रत्येकजण हा आत्मनिरीक्षणाच्या प्रवासात होता. त्याच्यानंतर काहीतरी स्टेबिलिटी येते. म्हणजे सफरिंग मधून बाहेर निघाले, स्टेबिलिटी झाली. हां, हे पण गोष्ट आहे, की जे आत्मनिरीक्षण करून बाहेर पडले आहेत आणि ते जे ज्ञान परत देणार आहेत, ते ज्ञान हे पूर्वीच्या ज्ञानासारखंच असेल, याची काही गॅरंटी देता येत नाही. त्यानंतर यामध्ये किती गोष्टी राहिल्या, किती गोष्टी कमी झाल्या आणि एक गोष्ट अशी पण आहे, की जो व्यक्ती आत्मनिरीक्षणाने संतुष्ट होतो, तो ह्या समाजापासून एका अशा ठिकाणी जाऊन पोहोचतो एकांतात, की जिथे या समाजाबरोबर संवाद साधला जाऊ शकत नाही. त्यामुळे ते ज्ञान हे संतुष्ट झालेल्या व्यक्ती सोबतच संपून जातं. मग ते ज्ञान परत पुढे जशा प्रकारे त्यांना मिळालं, तशा प्रकारे पुढे येत नाही. हां, यातले काही लोकं असतात, जे अर्धवट पद्धतीने ते ज्ञान ऐकतात आणि त्याला मी जसं म्हटलं, की त्याला भोकमपट्टी म्हणून घेतलं जातं आणि त्याला ज्ञानी व्यक्ती म्हणणं, हे काही बरोबर नाही. ज्ञान काय आहे? तुम्हाला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, की मनुष्य हा आला, मनुष्य आला. आता ह्या ह्या व्यक्तीला, ह्या मनुष्याला आनंद आणि दुःख ह्या 2च गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये त्याला खेळायचं होतं. आता त्याच्यामागे काही बायोलॉजिकल कारणं पण आहेत. त्याच्यामागे काही वैज्ञानिक कारणं आहेत. त्याच्यामागे उत्क्रांतीची कारणं, जसं मी आधी म्हटलं तसंच. आता मी सध्या त्या भाषेमध्ये नाही बोलत आहे. कारण की हे सगळं खूप मिक्स झाल्यानंतर ते समजणं थोडं अवघड होऊन जाईल. ह्या गोष्टी एका दिवसात किंवा एका आठवड्यात समजण्यासारख्या नाही. हे तुम्हाला तुमचं शोधावं लागतं. प्रत्येकजण हा त्याची उत्तरं शोधू शकतो. फक्त त्यासाठी प्रामाणिकपणा स्वतःशी फार गरजेचा. तर मी काय म्हणत होतो तर दुःख, दुःख आणि आनंद. तर शारीरिक दुःख दिसले, मग मानसिक दुःख दिसले आणि त्याला दूर घालवण्यासाठी काही शारीरिक आनंद दिसले, मानसिक आनंद दिसले आणि त्याच गोष्टींमध्ये मनुष्य हा अडकत चालला आणि त्याच्यामध्ये त्याने काही त्याचे समज बनवले, त्याचे रूल्स बनवले. मग त्याच्यातून काहीतरी आजकाल आपण म्हणतो पंथ निर्माण झाले. त्या पंथांमधून मग हे लोकं एकमेकांना परत कोणीतरी त्याच्यामध्ये इन्फिरियर समजला जातो, कोणीतरी डॉमिनंट समजला जातो. ह्या गोष्टी निर्माण होत चालल्या. याला ज्ञान म्हणत नाही. याला समाज फक्त अज्ञानाच्या दिशेला परत जातोय, हेच म्हणू शकतो. ज्ञान हे प्रत्येक काळात दिलंच गेलं पाहिजे. हे एका काळात दिलंय आणि त्याच काळानुसार तसंच वागलं गेलं पाहिजे किंवा ते जसेच्या तसं ॲप्लाय केलं पाहिजे. हे याचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. 2000 4000 वर्षांपूर्वी काहीतरी सांगितलं गेलं. हां, हे पण झालं, की त्याच्यातल्या पण अर्धवट गोष्टी घेतल्या गेल्या. जसं म्हटलं सिलेक्टिव्ह अप्रोच. सिलेक्टिव्ह अप्रोच कशावरती अवलंबून आहे? तर
आपण तर सिलेक्टिव्ह अप्रोच जो आहे, तो आपल्या शरीराच्या मागण्या ज्या आहेत, त्याच्यावरती अवलंबून राहतो. ज्या गोष्टी शरीराच्या मागण्यांना अपोज करते, त्या गोष्टी बाहेर काढल्या जातात आणि ज्या गोष्टी शरीराला पूरक ठरत आहेत, त्याच गोष्टी परत घेतल्या जातात. मग त्याच्यामध्ये पण सिलेक्टिव्ह अप्रोच हा फक्त पुरुष प्रधान असू शकतो. ज्याच्यामध्ये फक्त मग स्त्रियांना कमी लेखलं जातं किंवा स्त्री प्रधान असू शकतो. मग पुरुषांना कमी लेखलं जाईल. पण यामध्ये परत एक वेगळी गोष्ट आहे, ज्याच्यावरची चर्चा आपण नंतर करू शकतो. पण आत्ता बोलण्याचा विषय हा होता, की जसं-जसं ज्ञान येत जातं, तसं-तसं आपण त्याला न समजताच खूप क्विक होण्यासाठी किंवा पटकन त्याच्यातून काहीतरी उपभोगण्यासाठी आपण त्याचा चुकीचा अर्थ घेतो. आता मग याचा अर्थ असाच आहे का, की पूर्वी कोणीतरी सांगितलं असेल जर कोणी सांगितलं असेल तर आणि ज्या व्यक्तीला ह्या पूर्वीच्या ज्ञानाबद्दल काही माहीत नसेल, तर त्याला हे त्याचे प्रश्नांची उत्तरं भेटू शकत नाहीत का? तर असा प्रश्न नाही. प्रत्येक व्यक्तीला हे प्रश्न पडत राहणार. त्याची उत्तरं त्यांना स्वतःकडूनच भेटू शकतात. कधी-कधी जे भरपूर लोकांनी प्रयत्न करून ज्याच्यावरती संशोधन केलंय, ज्या गोष्टी समजून घेतल्यात, त्या गोष्टी वैज्ञानिकरित्या समजून घेतल्या, तर अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने ती उत्तरं भेटू शकतात. आणि त्यासाठी त्यांचा उपयोग घ्यावा. आपण स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी ओपन ठेवावं. प्रत्येक गोष्टी समजून घ्यावी. अहंकार ही जी गोष्ट आहे, ती गोष्ट हे ओपननेस काढून टाकतं. आपल्याला क्लोज करून टाकतं. ज्यामुळे आपल्याला ॲक्चुअली काय समजायचं होतं, त्यामधून काय समजू शकत होतो, ह्या गोष्टी आपण बाजूला सारतो आणि परत त्या उपभोग वृत्तीमध्ये सामील होतो. आपल्यामध्ये जो अहंकार, जी ईर्ष्येची भावना आहे, जी वासना आहे, जो आळस आहे, ह्या ज्या वृत्ती आहेत माणसाच्या, त्या जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, जोपर्यंत आपण त्यांना खूप कठोरपणाने प्रश्न विचारणार नाही आणि प्रामाणिकपणाने उत्तर देणार नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटणार नाही. कठोरप्रमाणे प्रश्न आणि प्रामाणिकपणाने उत्तरे. तर मी का कठोरप्रमाणे म्हणतोय? कारण की भरपूर प्रश्न जे असतात, ते आपल्या अहंकाराला चॅलेंज करतात. आपल्यामधल्या ज्या एवढ्या दिवसांमध्ये ज्या वृत्ती आपण वाढवल्यात, ज्या जपून ठेवल्यात, ज्यांना आपण खरं मानतो, ज्या वृत्ती आपण सत्य म्हणून खऱ्या आहेत, असं म्हणून आपण सांगून ठेवलंय. त्यालाच जेव्हा चॅलेंज केलं जातं आणि हे चॅलेंज कोण करतं? तर जेव्हा आपण कठोरप्रमाणे प्रश्न विचारायला चालू करतो आणि प्रामाणिकपणाने हॉनेस्टली उत्तरं द्यायला चालू करतो, तेव्हा या वृत्तींना भीती वाटायला लागते. आणि जेव्हा ही भीती वाटते, तेव्हा ते ह्या ज्या प्रोसेसला आहेत, अपोज करायला लागतात. आणि ते अपोज केल्यानंतर आपण त्या ह्या ज्या प्रोसेसमधून कठोरप्रमाणे प्रश्न, प्रामाणिकपणाने उत्तर, ह्या प्रोसेसमधून आपण बाहेर पडतो. आणि परत आपण रोजचं आयुष्य जसं जगत होतो, तसंच जगायला लागतो. पण ही गोष्ट बऱ्यापैकी लोकं समजूनच घेत नाहीत, की आपण स्वतःला या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अडकवत चाललो आहोत. आणि ज्याला आपण निर्माण केलेलं आयुष्य म्हणतोय, ते ॲक्चुअली तुम्ही निर्माण केलेलं नसतंच. समाजातील अज्ञानामुळे आणि तुमच्या अज्ञानामुळे
हे जे निर्माण झालेलं असतं, त्याला आपण हे आयुष्य आपण म्हणतो, पण ते ज्ञानी आयुष्य नाही. मग हे पण खोटेपणाचं ना. खरं सांगा, की ह्या गोष्टी मी निर्माण केल्या. तुम्हाला पाळायचं, तुम्ही पाळा. पण ते खरं तरी सांगा, की तुम्ही हे निर्णय घेत नाही आहोत. जो काही निर्णय घेतला जातोय, तो तुमच्या आतल्या चंचलतेमुळं, तो समाज, समाजाचं अज्ञान, ह्या सगळ्यामुळं हे निर्णय घेतले जात आहेत. त्या सगळ्यामुळं हे निर्णय घेतले जात आहेत. ही पण खरी वृत्ती आहे. जर जर तुम्ही स्वतःला सांगतच नसाल, की ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला हे निर्णय घ्यायला भाग पाडला जातोय, तर मग तुम्ही कोणतं खरं आयुष्य जगता? हे समजणं फार गरजेचं आहे. तर मग आज आपण सध्याच्या ह्या 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कशावरती बोललो? तर आपण चालू तर केलं होतं बोलणं, की मूलभूत गरजावर. पण नंतर आपण आलो, की प्रामाणिकपणा, आनंद, चंचलता आणि आपल्यातली असलेली क्वालिटी, मनुष्याची क्वालिटी. पण त्यातून आणि मग ह्या समाजाचं निरीक्षण करून आपण इच्छा, अपेक्षा निर्माण करतो आणि त्याला आपण स्वतःच्या समजून घेतो. आणि हा जो मीपणा निर्माण होतो, जो खरा तर या बायोलॉजिकल फीडबॅक लूपमुळे निर्माण झालेला आहे. त्याच्यातून ह्या ज्या गोष्टी आहेत तुलना, अपेक्षा, इच्छा, स्पर्धा ह्या निर्माण होतात आणि ह्या समाजाबरोबर आपण एक स्पर्धा निर्माण करून टाकतो आणि ह्या मीपणाला आपण जो महत्त्व देतो, मग व्यक्ती हा जे काही ज्ञान होतं, पूर्वी दिलेलं ज्ञान, हे फक्त शब्द प्रमाण आणि वाक्य समजून न घेता जसं-जसं भूकंपट्टी करून करून घेत आहे, त्यातून गैरसमज निर्माण होतात. आता हे जे ज्यांनी आपल्याला शिक्षा म्हणजे जे शिक्षक आहेत, ज्यांनी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पूर्वी, त्यांना काही अनुभव झाले. त्यातून काही लर्निंग्स त्यांना मिळाल्या. पण याचा आपण अर्थ असा घेतो, की आपण ते तसेच्या तसे उचलतो आणि आपण त्यांना न समजून घेता इग्नोरंट वृत्तीने गैरसमज करून आपण ते घेतो. ह्या गैरसमज हे वैज्ञानिक कारणही आहे, उत्क्रांती ही काही कारणं आहेत, बायोलॉजिकल काही कारणं आहेत, की आपल्यामध्ये हे गैरसमज जेव्हा होऊ शकतात. पण ते पण समजून आपण ते बाजूला काढू शकतो. तर मग आपण नंतर आपण याच्यावरती चर्चा केली, की निरीक्षण, विश्लेषण, आत्मनिरीक्षण करून प्रश्न विचारून उत्तरं मिळवणे. जो स्व आहे, जी भोगवृत्ती आहे, त्यावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केला, की हा जो स्व असतो तोच त्याला जस्टिफाय करण्यासाठी ही भोगवृत्ती पण निर्माण करतो. आणि ज्ञान हे सतत प्रत्येक काळामध्ये हे निर्माण केलं पाहिजे, जे आत्मनिरीक्षणातूनच निर्माण होऊ शकतं. कोणीतरी सांगितलंय त्यामुळं ते जसेच्या तसं घेणं ही चुकीची पद्धत आहे. मग आनंद, दुःख ह्या गोष्टी येतात. त्यामध्ये मग प्रश्न खरंच विचारले तर उत्तरं तुम्हाला भेटू शकतात. ज्या मध्ये आपण बघितलं की कठोरप्रमाणे प्रश्न विचारणं आणि प्रामाणिकपणाने उत्तरं देणं हे फार महत्वाचं आहे. कारण की आपल्यामधले ज्या वृत्ती असतात, त्या आपण खऱ्या समजतो आणि त्या खऱ्या समजल्या, तेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारणं बंद करतो. पण जेव्हा आपण त्यांना चॅलेंज करतो, तेव्हा ह्या शरीराला भीती वाटायला चालू होते. आणि ती भीती वाटली, की ही जी सायकल आहे, कठोरप्रमाणे प्रश्न आहे, प्रामाणिकपणे उत्तर ती बंद केली जाते आणि आपण परत रोजच्या आयुष्यामध्ये चंचलता, समाज आणि अज्ञानाच्या मदतीने निर्णय घेऊ लागतो आणि स्वतःला सांगत असतो, की हे निर्णय तर मी घेतोय. पण हे निर्णय आपले नसतात. तर ह्या व्हिडिओमध्ये सध्या आपण यावरतीच थांबूया. पुढं अचानक काहीतरी सुचलं तर परत रेकॉर्डिंग करता येईल. ठीक आहे. थँक